आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। नागपूरच्या ज्या ऑडी कारचा अपघात होऊन 2 इतर कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे। जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। तसंच त्यांनी एकदा महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावरती लढवलेली होती। गेली काही वर्ष मात्र ते काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणामध्ये तेवढे सक्रिय नव्हते। तर ही या क्षणाची मोठी बातमी। नागपूरमध्ये ज्या ऑडी कारचा अपघात होऊन 2 इतर कार आणि दुचाकीला धडक बसलेली आहे, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील हे काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, अर्जुन हावरे घटनेच्या वेळेला कार चालवत होता। जरी ती कार संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असली तरी पोलिसांना जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आणि आतापर्यंत तपासात जो काही तपशील समोर आलेला आहे त्याप्रमाणे अर्जुन हावरे ती कार चालवत होता हे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहे। आणि अर्जुन हावरे जो आहे त्याचे वडील जे आहेत जितेंद्र हावरे ते नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे। नागपूरच्या स्थानिक राजकारणामध्ये ते अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळचे सांगितले जातात आणि काँग्रेसच्या नागपूरच्या जे काही पदाधिकाऱ्यांची यादी आहे त्याच्यामध्येही त्यांचं नाव पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये होता। 2012 मध्ये त्यांनी नागपूरच्या खामला परिसरामधून निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि तेव्हा ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते अशी सर्व माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जरी या अपघाताच्या प्रकरणाशी बावनकुळे यांचं नाव जोडला जात असला आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या मुलाच्या नावावरती गाडी रजिस्टर्ड होती त्यामुळे त्यांचं नाव समोर येत असला आणि त्या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप होत असले तरी एक दुसरी ही जी बाजू आहे जी आतापर्यंत समोर आली नव्हती की अर्जुन हावरे हा जो आहे तो गाडी चालवत होता। या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले आहे। आजही पोलिसांनी सांगितलंय की त्यांना ठोस सीसीटीव्ही पुरावे असे मिळालेले की अपघाताच्या वेळेला अर्जुन हावरे तोच ड्रायव्हिंग सीटवर होता आणि संकेत बावनकुळे त्याच्या बाजूला बसलेला होता। आणि त्या अर्जुन हावरेचे जे वडील आहेत ते काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे। नागपूरमधील काही काँग्रेस नेत्यांशी त्यांची जवळीक आहे आणि नियमित ते त्यांच्या संपर्कात असतात अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि तो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नियमाप्रमाणे जामीनही देण्यात आलेला आहे। मात्र ही माहिती जी आहे ती आता सध्या समोर आलेली आणि त्याच्यामुळे आता या माहितीनंतर राजकारण कशा पद्धतीने या प्रकरणावर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळापूर्वीच सुषमा अंधारे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते आल्या होत्या। त्यांनी सगळी पाहणी केली, पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक गंभीर आरोप त्यांनी या संदर्भात केले आहे। त्या आरोपांसंदर्भात त्यांनी पुरावे जरी दिले नसले तरी अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी तपासासंदर्भात उपस्थित केले होते। मात्र ही माहिती समोर आल्यानंतर स्वतः सुषमा अंधारे काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष राहणार आहे। निश्चितच रजत, यावरून आधीच बरंच राजकारण रंगलेलं आहे। काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी जी सॉफ्ट भूमिका घेतली होती ती कदाचित यामुळेच असावी का? नक्कीच सर्वांना या संदर्भातला प्रश्न होता। सुषमा अंधारेंनी सुद्धा आज नागपुरात दाखल झाल्यानंतर विकास ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते। विकास ठाकरे अशा पद्धतीने का बोलत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। खरं पाहिलं तर ज्या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे तो विकास ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि काल विकास ठाकरे यांनी जेव्हा भूमिका मांडली होती तर मी इथला आमदार आहे आणि मला परिस्थितीची माहिती आहे असा त्यांनी दावा केलेला होता। मात्र आता ही जी माहिती समोर येत आहे त्याच्यानंतर नक्कीच असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात की विकास ठाकरे यांनी काल जी भूमिका घेतली होती त्याचा संबंध जितेंद्र हावरे काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे त्यामुळे होता की ते जसं दावा विकास ठाकरे करतायत की ते स्थानिक आमदार या परिसरातले आहे आणि त्या नात्याने त्यांच्याकडे जी माहिती होती त्या माहितीच्या आधारे या प्रकरणामध्ये राजकारण करायला नको अशी त्यांनी एक भूमिका जी घेतली होती ती स्थानिक आमदार या नात्याने होती की काँग्रेस पक्षाचा नेता या म्हणून होती हे नक्कीच। रजत, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत। सुषमाताई, या सगळ्या नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जे गाडी चालवत होते
अर्जुन हावरे त्यांचे वडील हे आता काँग्रेसशी संबंधित आहेत आणि जसा तुम्ही विकास ठाकरे यांच्यावरती एक हल्लाबोल केलेला होता, त्याचं कदाचित कारण हे असावं की ते काँग्रेसशी निगडीत पदाधिकारी त्याचे वडील आहेत, त्यामुळे हे सगळं सॉफ्ट कॉर्नर चालू होता. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, लक्षात घ्या की विकास ठाकरे यांनी काल जे काही म्हणणं मांडलं ते मी रात्री खूप उशिरा बघितलेलं होतं आणि नंतर मी त्याची माहिती घेतली. विकास ठाकरे यांनी मला फोनही केला की ताई तुमचा गैरसमज होतोय वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला सपोर्ट करावा असं काही माझं म्हणणं नाहीये आणि तो माणूस काँग्रेसचा असो, तो माणूस भाजपचा असो किंवा अगदी माझ्या पक्षाचा का असेना, जे चूक आहे ते चूक आहे. तिथे कुणाचाही जीव जाऊ शकला असता आणि त्यामुळे एखादी चुकीची गोष्ट पाठीशी घालणं हे माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. राहिला प्रश्न विकास ठाकरेंवर काय बोलायचं, तर मला असं वाटतं की विकास ठाकरेंच्या भूमिकेवर नाना पटोले साहेबांनी बोलावं, विजय वडेट्टीवारांनी बोलावं, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काय त्याची भूमिका मांडावी, त्यावर मी काय बोलणार आहे. सुषमा अंधारे, सुषमाताई तुम्ही जसं म्हणालात की यावरून राजकारण होऊ नये, विकास ठाकरेंनी सुद्धा तीच भूमिका मांडलेली होती. नाही, विकास ठाकरेंनी भूमिका मांडताना ज्या पद्धतीने ते भाजपला सॉफ्ट कॉर्नर देऊ इच्छित होते ते काही मला म्हणजे पदाधिकारी ताई काँग्रेसचा होता, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा होता. साहेब, काँग्रेसचा पदाधिकारी होता म्हणून काही प्रकरण विसरून जायचं? उद्या माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून प्रकरण विसरून जायचं? अहो, माझ्यामध्ये आणि त्या वाघबाईंमध्ये काहीतरी फरक करा साहेब. ती भाजपची लोक वेगळी आहेत जी अखंड तांडव करतात, सिलेक्टिव्हली व्यक्त होतात. एखादा विरोधी पक्षाचा असेल तर फार गदारोळ घालतात आणि मग मात्र सत्ताधाऱ्यांचा असला की अगदी बिळात जाऊन बसतात. मी इथिकली पॉलिटिक्स करणारी आहे आणि माझे इथिक्स सांगतात की माणूस कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आहे याही पेक्षा तो गुन्हेगार आहे की नाही हे बघणं जास्त जबाबदारीचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे गाडी चालवत होता, यांनी कितीही डावललं तरी, आणि त्या हावरेचे वडील काँग्रेसचे आहेत ही माहिती तर मला आपल्याकडून कळते. पण काहीही असो, तो कितीही बडे बाप का बेटा असो, जे चूक आहे ते चूक आहे आणि माझा स्टँड तसूभरही बदललेला नाही. बरं सुषमाताई, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली आणि सविस्तर या सगळ्या प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर या प्रकरणामध्ये आम्ही विकास ठाकरे यांची सुद्धा आता प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास सध्या टाळाटाळ केलेली आहे, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेणार आहोत. तर जितेंद्र हावरे जे ही गाडी चालवत होते ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. नागपूरमध्ये ज्या ऑडी कारचा अपघात होऊन 2 कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारच्या अपघाताच्या वेळेला चालवणारे जे अर्जुन हावरे आहेत त्यांचे वडील जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहे असं आता समोर आलेलं आहे. त्यांनी एकदा महानगरपालिकेची निवडणूक नागपूरमधल्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावरती लढवल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळालेली आहे. गेले काही वर्ष मात्र ते काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणामध्ये तेवढे सक्रिय नाहीयेत. त्यामुळे नागपूरमध्ये ज्या ऑडी कारचा अपघात होऊन 2 इतर कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरे यांचे वडील हे काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलंय. नागपूरमधल्या रामदास पेठेमधलं हे सगळं प्रकरण होतं. जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यासोबतच त्यांनी महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून सुद्धा लढवलेली आहे. ती काँग्रेसच्या तिकिटावरती लढवलेली होती. गेले काही वर्ष ते काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणामध्ये सक्रिय नाही आहेत. अतुल लोंढे आपले काँग्रेसचे प्रवक्ते सध्या आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढेजी, जे प्रकरण नागपूरमध्ये हिट अँड रनचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्या प्रकरणामध्ये जे गाडी चालवत होते अर्जुन हावरे
त्यांचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे। जितेंद्र हावरे त्यांचं नाव आहे। काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आपली प्रतिक्रिया। ते काँग्रेसचे 2007 मध्ये निवडणूक लढले होते, त्याच्यानंतर मी तरी त्यांना कधी पाहिलं नाही। आणि दुसरी गोष्ट की काँग्रेसचे आहे म्हणून सोडून द्यायचे का? ज्यांनी गुन्हा केला असेल त्या गुन्ह्याचं तुम्ही चौकशी करा, पोलिसांनी चौकशी करायची आणि चौकशी करून ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना सजा द्यायची। हा या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, हा विषय होऊ शकतो का? आमची स्पष्ट मागणी आहे। एक एक गोष्टी जशा येऊन आल्या त्या पद्धतीमध्ये कडक चौकशी झाली पाहिजे। तटस्थ चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। कोणी पोर्शे चालवतं, कोणी BMW चालवतं, कोणी ऑडी चालवतं, सामान्य माणसाचा जीव स्वस्त झालाय का? बरोबर। नाही अतुल लोंढेजी, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण म्हणजे कालपासून जेव्हापासून हे प्रकरण समोर आले तेव्हापासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती सातत्यानं टीका होतीये, त्याचं राजकारण होतंय असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। आणि राजकारण कोण करतंय तर महाविकास आघाडीकडून त्याचं राजकारण होतंय असं बोललं जातंय। आता काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जितेंद्र हावरे यांचा मुलगाच गाडी चालवत असल्याचं समोर आल्यामुळे हे राजकारण आता कशा पद्धतीने पुढे जात आहे म्हणून तुमची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो। नाहीये आणि जर ते पदावर आहे असं तुमचं म्हणणं आहे तर अजून कडक शिक्षा करा। धन्यवाद अतुल लोंढेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहेत की ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, जो दोषी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।